मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. रविवारी सुट्टी असल्यानं आम्हा दोघांना आणि आमच्या 2 चिमुरड्यांना पण, निखिल 7 वर्षांचा तर पूजा 11 वर्षांची, खूप परिश्रम केले. रात्रीचा दिवस करून कष्ट उपसले. शिक्षण घेतलं तेव्हा कुठे मानाची नोकरी मिळाली. लग्नानंतर माधुरीनंही नोकरी करायचा निर्णय घेतल्यानं आणि काटकसरीनं बचत केल्यानं सधन लोकवस्तीतला बंगला विकत घेऊ शकलो. माधुरी किचनमध्ये स्वयंपाक करण्यात मग्न. मी बेडवर पडून वृत्तपत्रातून नजर फिरवत होतो. निखिल आणि पूजा हॉलमध्ये टीव्ही पाहत असताना नुकताच त्यांच्यात झगडा चालू झाला होता. मी दुर्लक्ष केल्यानं माधुरीला त्यात हस्तक्षेप करावा लागला. हॉलमध्ये येऊन ती करवादली, "काय चाललंय तुमचं?" "मला झी मराठीवरचा सव्वाशेर चित्रपट बघायचाय," पूजा म्हणाली. "मला नेहले पे दहला," निखिलचा हट्ट. "अरे बाळांनो, दोन्ही नावांचा एकच अर्थ, त्यामुळे कुठलाही एक चित्रपट बघितला तरी चालेल," तिनं समझोता केला. नहले पे दहला आणि सव्वाशेर एकाएकी त्या नावांनी मला भूतकाळात ढकलून दिलं. 15-16 वर्षांपूर्वी मी नोकरीसाठी धडपडत होतो. तो काळ डोळ्यांसमोर साकार झाला. 1.5-2 वर्षांसाठी मास्तरची नोकरी केली होती. त्या नोकरीदरम्यान विविध अनुभव आले. विविध तऱ्हेवाईक लोकांशी सामना झाला. विशेषतः एका गावात फारच कटू अनुभव आले. काय बरं त्या गावाचं नाव? मी आठवणींच्या कप्प्याला गोंजारलं. ढ नावानं सुरुवात होणारं ते गाव. हा आठवलं. मौजे ढसाळवाडी. मुख्य वाहतुकीच्या रस्त्यापासून 4-5 किलोमीटर पायी चालत जावं तेव्हा ढसाळवाडीत पोहोचायचं. नोकरीच्या पहिल्या दिवशी माझ्या जरुरीच्या सामानासह एका दुपारी त्या फाट्यावरती उतरलो. ढसाळवाडीत जाणारा मी एकमेव प्रवासी. मला एकट्याला तिथं बेवारशासारखं सोडून एसटी हमरस्त्यावरच्या धुळीचा गुलाल उडवत निघून गेली. मी डावी उजवीकडं, समोर मागं पाहिलं. मोठी ताडपत्री अंथरावी तसं सर्व दूर माळरान पसरलं होतं. त्या माळरानातच रानटी झुडपं जागोजागी एकमेकांना बिलगून वेडी वाकडी वाढली होती. कमरेपेक्षा उंच असा एकही वृक्ष दृष्टीपथात नव्हता. कोऱ्या करकरीत आकाशातला सूर्य आसमंत भाजून काढत होता. सकाळी लवकर निघायला हवं होतं. ढसाळवाडीला जाणारी पायवाट लाजत मुरकत रानटी झुडपांना आपल्या कमनीय शरीरानं वळण घालत दूर गेलेली. प्रवासात कपड्यांची वाट लागली होती. रुमाल काढून चेहरा आणि मान पुसून काढली. वेडी वाकडी वळणं टेकड्या चढत उतरत चालत राहिलो. तासा 1.5 तासानं वाडीत पोहोचलो. सर्वप्रथम हेडमास्तरांच्या घराचा पत्ता शोधत गेलो. त्यांना माझ्या नेमणुकीचे कागदपत्र दाखवून कामाचा चार्ज घेतला. त्यांच्याच ओळखीनं राहायला खोली भाड्यानं ठरवून घेतली. महिन्याभरात वाडीची सर्वसाधारण कल्पना येऊ लागली. 2-2.5 हजार वस्तीच्या त्या गावात 1ली ती 7वी पर्यंतची शाळा होती. भारत सरकारच्या लाल त्रिकोणाची मजल अद्याप वाडीपर्यंत पोहोचली नसल्यानं वाडीला पोरापोरींचा सुळसुळाट होता. प्रत्येक घरी डझन अर्धा डझन तरी पोरपोरी होतीच. शाळेतला हजेरीपटही कमी नव्हता. प्रत्येक वर्गाच्या 2 ते 3 तुकड्या पाडाव्या लागत होत्या. 7वी पर्यंत एकूण 15 तुकड्या असूनही साऱ्यांचा व्याप केवळ 6 शिक्षकच सांभाळत होते. प्रत्येक तुकडीत एक हुशार टणक विद्यार्थी पुढारी म्हणून नेमून ठेवायचा. त्याला अभ्यास घ्यायला लावून सर्व शिक्षक वाडीतल्या एकमेव आनंद भुवनमध्ये जाऊन शांत चित्तानं लाडू चिवड्यांचा बशा रिकाम्या करत. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत पोरं घरी जेवायला येत. हेडमास्तर वगळता इतर शिक्षक शेजारच्या गावाहून सायकलवरून ये-जा करणारे होते. ते येताना डबा भरून आणत. दुपारची जेवणं झाल्यावर प्रत्येक शिक्षकाच्या डोळ्यांवर पेंग येई तेव्हा एखादा शिक्षक पहाऱ्यासाठी जागा ठेवून बाकीचे शिक्षक खुशाल वर्गातच ताणून देत. साहेब अशा आडगावी तपासणीसाठी क्वचितच यायचा. आलाच तर तो ढोकमाळाची टेकडी ओलांडून गावात येण्याआधीच ती धोक्याची खबर शिक्षकांना लागायची. अशा आणीबाणीच्या वेळी
झोपलेले शिक्षक खडबडून जागे होऊन आपापल्या वर्गावरती चढाओढीनं अभ्यास घेऊ लागत. साहेबांची उठबस नीट ठेवली, अंडी कोंबडी यांचा नैवेद्य नारळ केला की रजिस्टरवर गुड शेरा मारून मोटारसायकल फटफट फटफट आवाज करत धूळ उडवत निघून जाई. शाळेची इमारत पोरांच्या अवास्तव संख्येपुढं थिटी पडत असल्यानं शाळा मिळेल तो आसरा घेत होती. गावातली झाडून सारी देवळं, फेटेवाल्या सरपंचांचा गुराचा गोठा, पाटलांचा पडीकवाडा मला 5वीचा वर्ग दिला होता आणि तो नेमका त्या पडीकवाड्यातच होता. शाळा भरून सायंकाळी सुटेपर्यंत वाड्याची टांगती तलवार सतत डोक्यावर असायची. भिंती तडकलेल्या, जिने मोडकळीला आलेले, कडीपाठ उसवलेल्या गोधडीप्रमाणे जागोजागी निसटलेला, किडलेले खांब, वाडा पूर्व सूचना न देता कधी राम म्हणेल याची शाश्वती नसल्यानं मनात कायम धास्ती. वर्गावरचा पहिला दिवस कायम लक्षात राहण्यासारखाच होता. नोकरीचा पहिला दिवस मनातून नाही म्हटलं तरी धास्ती वाटतच होती. भीती अशी नेमकी कशाची सांगता येणार नाही, पण वाटत होती हे खरं. ऑफिसमधून वर्गात जाण्यापूर्वी एका अनुभवी शिक्षकानं मला मोलाचा सल्ला दिला. गुरुजी, तुम्ही नवे आहात, कदमच्या गँगपासून सावध राहा. मी बुचकळ्यात पडून विचारलं, कोण हा कदम आणि कुठली त्याची गँग? त्या शिक्षकानं गालात हसत म्हटलं, लवकरच कळेल हो तुम्हाला. मी त्यावरच विचार करत वर्गात पाऊल टाकलं. आत आठवड्याचा बाजार भरल्याप्रमाणे गोंगाट चालला होता. वर्गात प्रवेश करताच तो एकदम लोपला. सारी पोरं पोरी पटापटा उठून उभी राहिली. मी पोरांवरून ओझरती नजर टाकून टेबल खुर्चीच्या रोखानं शक्य त्या वेगानं निघालो. लटपटणारे विजारीतले पाय कुणाच्या लक्षात येऊ नयेत हा उद्देश होता. टेबलामागच्या खुर्चीचा आसरा घेऊन बसल्यावर थोडंसं हायसं वाटलं. मनातली भीती अंमळ कमी झाली. मनातल्या मनात स्वतःला धीर दिला. पोरं तर आहेत, त्यांना काय एवढं भ्यायचंय असा विचार करून समोर नजर फिरवली. अभिवादनासाठी उभी राहिलेली पोरं पोरी अजूनही बसलेली नव्हती. बसा. आवाज अचानक घोगरा उमटल्यानं ते कुणालाच कळलं नाही, त्यामुळे पोरं अजून उभीच होती. मग मी घसा खाकरून आवाज उंचावला, बसा. अंग खाली झोकून दिल्यासारखी पोरं खाली बसली. धुण्याचे पिळे एकदम खाली आदळावेत असं वाटलं. मी हलकेच वर्गावरून नजर फिरवली. वर्गाची स्थिती बऱ्यापैकी, थोडक्यात बाळसेदार होती. सगळी माझ्याकडेच पाहत होती. मी माझे थरथरणारे हलका कंप सुटलेले हात मांडीवरच दाबून ठेवलेले होते. वर्गात फिरणारी माझी नजर अचानक अडखळली. इयत्ता आणि पोरांचं वय यांचा विसंगत मेळ दाखवणाऱ्या 2 व्यक्ती कोपऱ्यात होत्या. त्यांना म्हणालो, तुम्ही का बसलात इथं? कोण? मी? हो हो, तुम्ही दोघंच. ती दोघं विस्मयानं एकमेकांकडे पाहत माझ्याकडेही त्याच दृष्टीनं पाहू लागली. मास्तर असा का बोलतोय? हा भाव त्यांच्या मुद्रेवर उमटला होता. कशासाठी इथं बसला आहात? शाळा शिकायला, शांतपणे त्यातला एक जण म्हणाला. काय? कितवीला आहात तुम्ही दोघं? 5वीला. पुन्हा तितकं शांत उत्तर आलं. भर बाजारात पॅन्टचं बटन तुटल्यासारखं माझं झालं. विश्वासच बसेना. नाकाखाली मिशीची ठसठशीत रेष आणि हनुवटीवरती घोटून निबर झालेल्या दाढीचे जुनाट खुंट असलेली ती बाळं 5वीत शिकत असतील ही कल्पनाच मला धक्कादायक वाटली. इतर पोरांप्रमाणे या बाळांना शिकवायचं म्हटल्यावर माझ्या पोटात गोळाच आला. माझ्यापेक्षा 1-2 पावसाळे अधिक पाहिलेली ती बाळं दणकट होती, हाडापेरानं मजबूत होती. मी पहिल्यापासूनच फाटक्या अंगाचा. पोरांना अधूनमधून छडीचा प्रसाद द्यावा लागणार होता. त्यात या 2 बाळांना जर मारायची वेळ आली तर, या विचारानंच हातापायांना कंप सुटला. पण मी घसरत्या मनाला लगाम घातला. त्यात भिण्यासारखं आहेच काय मुळी? ते विद्यार्थी आणि आपण शिक्षक, त्यांना काय भ्यायचं? आधी ओळख, मग हजेरी असा कार्यक्रम आटोपल्यावर मी अभ्यासाकडे लक्ष दिलं. पुस्तकात डोकं खुपसून धडा वाचू लागलो. त्यावेळी पोरांमध्ये चुळबुळ चालू झाली होती. मी तिरक्या नजरेनं अंदाज घेऊन पाहिलं तर विद्यार्थी वर्गात मोठ्या प्रमाणात कसलीशी देवाणघेवाण चालली होती. काळजीपूर्वक लक्ष दिलं तेव्हा देवघेवीच्या वस्तू म्हणजे चुन्याची डबी आणि तंबाखूची पुडी असल्याचं लक्षात आलं. बहुधा साऱ्याच विद्यार्थ्यांनी तंबाखूचा बार भरला आणि ते अभ्यासाकडे लक्ष द्यायला तयार झाले. पहिला दिवस आहे, जाऊ दे.
असं ठरवून मी लक्षच नसल्यासारखं वाचवलं. धडा पुढे वाचत राहिलो. बऱ्याच वेळाने जाणवलं की आपण जे वाचतोय ते आपल्याखेरीज कुणीच ऐकत नाहीये. मासळी बाजार भरल्याप्रमाणे एकच गोंगाट सुरू झाला होता. बोलण्याचे, कुजबुजण्याचे, हसण्याचे आवाज येत होते. मारत्या दोपारा माशाला जावं, आयला मासं नाहीती नदीला. मग असं करूया की र, रातचं खेकड्याला जाऊया मग. नांदलाई वड्याला लय खेकडं घावत्याली. मग मात्र मी चिडलो. अरे चाललंय तरी काय? तालमीत बसून गप्पा मारल्यासारखं चाललंय की सारं. धर्मशाळा आहे की काय? व्हय. तंबाखूनं कमावलेला एक आवाज कोपऱ्यातून आला. नुसती शाळा आहे नाही का व मास्तर? दुसरा आवाज आला. कोण गाढव बोलतोय तो? मी विचारलं. तुम्हीच बोलताय आणि आम्हाला व काय पुसतायसा? माझा रागाचा पारा वर चढू लागला. भीती कुठल्या कुठे पळून गेली. हे पहा, आता मी शिकवतोय त्याच्याकडे नीट लक्ष द्या. उगीच फाजीलपणा चालणार नाही मला. बराय, कोण हा मूर्ख गाढव? मी रागानं पुस्तक मिटवून उठलो. टेबलावरचा रूळ उचलून हातात घेतला तशी स्मशान शांतता पसरली. पोरं गुपचूप पुस्तकात डोकं खुपसून बसली. त्यांच्यामधून जाऊन वळसा मारून मी कोपऱ्यातल्या कदम जाधव यांच्या जवळून गेलो. दोघंही मला तिरक्या नजरेनं जोखत असावीत असं वाटलं. मी टेबलाकडे आलो. चिडीत चूप शांतता असताना हळूच कुणीतरी आहा असा आवाज काढला. त्यामुळे पोरापोरींत पुन्हा हशा पिकला. मी टेबलावर रूळ आपटताच पुन्हा शांतता पसरली. आईला मास्तरड लय खडूस दिसतया. एक अभिप्राय माझे कान धन्य करून गेला. नवा आलंय ना, उगीच मिजाज दावतया. त्याला माहिती नाही अजून आपल्या गँगचा नमुना. भागवत मास्तराला कसा ठोकला होता आपण. काय गडबड चालले तिकडे अजून? टेबलावरती रूळ आपटून त्यावर सारा राग काढत मी विचारलं. पोरांची ती विलक्षण कुजबूज, पुण्या भागवत मास्तराला ठोकून काढण्याची त्यांची कबुली, या गोष्टींनी नाही म्हटलं तरी माझं अवसान पिकल्या पानाप्रमाणे गळून पडलं होतं. पोरांची हितवर मजल जात असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. सर्वांगावरती एक बारीक शहारा सरसरत गेला. हे पहा, तुम्ही हिथं शिकायला येता तेव्हा हिथं अभ्यासाव्यतिरिक्त इतर फालतू गप्पा मारायच्या नाहीत. ही शाळा आहे. शाळा सुटली की तिकडे वाटेल ते करा. समजलं? आता अभ्यासाकडे लक्ष द्या. असा तो पहिला दिवस गेला. दुसरा दिवस गेला. तिसरा गेला. पहिल्यासारखी भीती राहिली नाही. सवय होऊन गेली. पोरं दंगा गोंधळ करत होती. मी कधी त्यांच्या कलानं तर कधी धाकाने दिवस रेटत होतो. असाच एक दिवस उगवला. त्या दिवशी इतिहास विषय शिकवत होतो. पोरं अर्धवट माझ्याकडे, अर्धवट इतर उद्योगात लक्ष देत होती. कुठल्याच विद्यार्थ्याचं अभ्यासाकडे पूर्ण लक्षच नसायचं. सारी पोरं शेतकरी, धनगर, कुंभार, शिंपी या समाजातली होती. कुणालाही शिकून खूप मोठं व्हावं, डॉक्टर, वकील व्हावं असं वाटतच नव्हतं. टार्गटपणातच आयुष्य घालवावं यातच त्यांचा सारा आनंद सामावलेला होता. कदम आणि जाधव हा टार्गट पोरांचा उच्चांक समजला पाहिजे. ती जोडगोळी साऱ्या शाळेत कुप्रसिद्ध होती. वर्गातली ती जोडगोळी दंगा आणि गोंधळाची केंद्रबिंदू होती. दोघांच्या घरी भरपूर शेती असल्यानं शिकण्याची आणि नोकरीची गरजच त्यांना नव्हती. दोघांनाही डोक्याचा भाग बेताचा असल्यानं एका वर्गात बरीच वर्ष मुक्काम करून होती. शेवटी कंटाळून शिक्षकच त्यांना वरच्या वर्गात ढकलून देण्याच्या विचारात असत. पिढा नको म्हणून. मागून आलेली पोरं पुढील वर्गात निघून गेली होती तरीही त्या दगडांवरती ढिम्म परिणाम होत नसे. पाचवीत पुरती 4 वर्ष काढली तरी वरच्या वर्गात जाण्याची त्यांची मुळीच इच्छा नव्हती. रोज नवे अनुभव येत होते. शिकवताना मला आढळलं कुणी लक्ष देत होतं आणि कुणी नव्हतं. माझं लक्ष भिंतीला टेकून बसलेल्या एका विद्यार्थ्याकडे गेलं. मी पुस्तक मिटवून सदर कलाकारास हाकारलं. मदने, तू तुझी ती नावं घेऊन इकडे ये. तो नावं घेऊन आला. ठेव टेबलावर. माझे हाय गुरुजी. असू दे. टेबलावर ठेव म्हटलं ना. त्यानं थरथरत्या हातानं नावं टेबलावर ठेवली. सारी पोरं आता आमच्याकडे नजरा सरसावून बसली. हा, हात पुढे कर. मी फरमावला आणि त्याच्या हातावर रुळाचा फटका बसला. नावेची किंमत कळल्यावर तो आपल्या जागेवर जाऊन बसला. मी हात लांब करून नाव घेतली. ती उघडून पाहतो तर ती 4थ्या इयत्तेची इतिहासाची प्रश्नपत्रिका होती. सांग पाहू मदने, गौतमानं गादी का सोडली? प्रश्नपत्रिकेतला पहिला प्रश्न मी विचारला. त्याला नाव बनवता येत होती.
पण उत्तर येत नव्हतं. अरे गेल्याच वर्षी झालंय ना रे हे. यावेळी कदम जाधव यांच्यात नेत्रपल्लवी चालली होती. त्यांचा काहीतरी बेत शिजत असावा. कदम, काय चाललंय? उभा राहा, मी म्हटलं. तशी त्या परिसरातल्या विद्यार्थ्यांची चुळबुळ अजूनच चालू झाली. सारेच सावरून बसले. कदम आखाड्यात उतरलेल्या पहिलवानासारखा छाती फुगून उभा राहिला. सांग, गौतमानं गादी का सोडली? निबरड दाढीच्या खुंटातल्या कदमाचा चेहरा विचारमग्न झाला. कोण बरं हा गौतम? त्याला नशिबानं मिळालेली गादी सोडायचं काय बरं कारण घडलं असावं? त्याचं विचारचक्र चालू झालं होतं. लवकर सांग, सारं झालेलं आहे हे. गादीत ढेकणं झाली असतील मास्तर. कदम पल्लेदार आवाजात उत्तरला. वर्गात हास्याचा प्रचंड स्फोट उसळला. शांत रहा, शांत रहा. मी टेबलावरती रूळ आपटला. बऱ्याच वेळानंतर हसण्याचा आवेग ओसरला. कदम स्वस्थ चित्तानं बसू लागला. त्याच्या दृष्टीनं त्याची कामगिरी संपली होती. तो हिरो ठरला होता. मगरुरीनं तो खाली बसला. मास्तरची तमा बाळगण्याचं त्याला कारणच वाटत नव्हतं. कदम, इकडे ये. मी हिरेला पेटलो. तो जवळ आल्यावरती त्याच्या हातावर रुळाचा फटका देऊन त्याला जागेवर जाऊन बसायला सांगितलं. काहीच झालं नाही अशा आविर्भावात तो जाऊन बसला. त्याच्या बेफिकिरीपणाचा मला रागही आला आणि हेवाही वाटला. मदने, सांग पाहू उत्तर, नाही तर आणखी एक फटका बसेल बघ. तसा मदन एक क्षणभर विचार करून म्हणाला. गादी फाटली असेल मास्तर. याही उत्तरावरती पोरं खळखळून हसली. शैक्षणिक बुद्धिमत्तेची पातळी कमी असली तरी सर्वांची विनोदबुद्धी प्रखर होती हे निर्विवाद. तिसऱ्या एका विद्यार्थ्यानं योग्य उत्तर सांगितल्यावर मी प्रश्नपत्रिकेतला दुसरा प्रश्न विचारला. कैकईनं दशरथ राजाला कुठले 2 वर मागितले? भालेवर उंचावल्याप्रमाणे बऱ्याच पोरांनी हात वर केले. मी सांगतो. एकच गिल्ला केला साऱ्यांनी. जाधव, सांग बघू. जाधव उठला आणि त्यानं झटक्यात उत्तर माझ्या तोंडावर फेकलं. भरतासाठी गादी आणि दुसरं उत्तर मात्र त्याला आठवेना. कदम, तू सांग बरं दुसरा वर कुठला मागितला ते? कदम आणि म्हणाला. कैकईनं भरतासाठी गादी आणि रामासाठी उशी मागितली. मी मुकाट्यानं प्रश्नपत्रिका गुंडाळल्याने नेहमीचा अभ्यास घेऊ लागलो. 2-4 दिवस गेले. त्या दिवशी वर्गात निम्म्याहून कमी पोरं होती. हजेरी संपल्यावरती मी विचारलं, आज इतकी मुलं गैरहजर का आहेत? कुणीतरी उत्तर देईल ही अपेक्षा फोल ठरली. कदम गँग अर्थातच अनुपस्थित होती. अरे एवढी मुलं लढ्यावर गेलीत की काय? तरी तोंड बांधून ठेवल्यासारखी सारी चिडीचूप. माने, उभा राहा आणि सांग पाहू का गैरहजर आहेत? तो उभा राहिला, पण त्याच्या तोंडून शब्दच बाहेर येईना. तुला ऐकायला येतंय की नाही माने? मास्तर, मला मारतील. खूप दिवसांनी भेटीला आलेल्या पाहुण्यांनी गाठोडं उघडून खाऊचा पुडा बाहेर काढावा तशी त्यानं मनातली खरी मरगळ, भीती उघड करून दाखवली. नाही, मी नाही मारणार. अभय दिल्याच्या आविर्भावात मी उद्गारलो. तुमचं नाही सांगत, ती पोरं मारतेली मला. माने म्हणाला. नाही मारत, मी आहे ना. सांग पाहू तू. आव पण मास्तर, ती पोरं मला एकट्याला गाठून. हे पहा माने, तू जर नाही सांगितलंस तर मी तुला रुळानं फोडून काढीन बघ. ती ती पाडरीच्या रानात गेल्या ती व कुणाची पेरणी बिरणी करायला गेली ती की काय? नाही, मग ऊस चोरून आणायला. हेही धंदे चाललेत काय तुमचे? कोण कोण आहेत सांग त्यांची नावं. त्यांची नावं सांगायला माने कुरकुर करू लागला, पण मी त्याला नावं वदवूनच बसायची परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी सारी मुलं हजर होती. काल गैरहजर असणाऱ्या मुलांना मी उभं राहायला सांगितलं. काय रे, काल तुम्ही सारे कुठे गेला होता? काय रे कदम? आणि तू रे जाधव? माझं टकुरं दुखत होतं. एक उत्तर. माझा गुडघा दुखत होता. माझ्या पोटात धुमू सुटला होता. माझ्या पायात काटा मोडला होता. न विचारताच एक जण आपापली तक्रार मांडू लागला. खोटं बोलण्यातला त्यांचा सराईतपणा पाहून माझं पित्तच खवळलं. गप्प रहा, मी रूळ घेऊन उठत ओरडलो. तशी सारी चिडीचूप झाली. छान थापा मारता येतात रे तुम्हाला. साऱ्यांना कालच दुखण्याचे झटके आलेत की काय? खरंच सांगतो या मास्तर, दम दिल्यासारखा कदम म्हणाला. मला ठाऊक आहे सगळं. खरं सांगा, तुम्ही ऊस चोरून आणायला गेला होता की नाही ते? चोरून दूध पिणाऱ्या मांजराला चाहूल लागताच ते भेदरावं, तशी सारी पोरं भेदरली. कुणीतरी फितुरी केल्याखेरीज ही गोष्ट मास्तराला समजणार नाही हे कदम आणि जाधव चांगले समजून चुकले.
आता ही फितुरी कोणी केली हे समजायला हवं होतं. कदम पोरांवरून मारक्या म्हशीसारखा डोळं फिरवू लागला. मी पुढे झालो आणि काल गैरहजर असणाऱ्या प्रत्येक पोराच्या हातावर रुळाचा एक एक फटका मारला. हे पहा, पुन्हा जर अशी चोरीची भानगड माझ्या कानावर आली तर मी त्या मुलांची नावं हजेरी पटावरून कमी करीन, ध्यानात ठेवा. एवढं बोलून मी अभ्यासाकडे वळणार इतक्यात कुजबूज ऐकू आली. मारत्या, मास्तरड्याला कुणी र फुसकी सोडली? काय की बाईली? पवार, हे पवार, कुणी सांगितलं रे मास्तुरड्याला? मान्यानं व्हय. चोरट्या नजरेनं मी कदमकडे पाहिलं. उजव्या हाताची बोट मिशीवरून फिरवीत तो म्हणाला, मान्या, तू गावत शाळा सुटल्यावर हाडन हाड मऊ करतो की नाही बघ तुझा. शिकाऱ्याच्या तावडीत सापडलेल्या सशासारखा माने पांढुरका पडला होता. त्याच्या डोळ्यात मूर्तिमंत भीती नाचत होती. कदम कधी एकदा शाळा सुटते याकडेच लक्ष ठेवून होता. गन 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 गन. एकदाची घंटा झाली. चरण्यासाठी माळ रानाकडे जाणारी मेंढरं जशी धावत कोंडवाड्याच्या बाहेर पडताच तशी पोरं पाट्या दप्तर घेऊन वर्गाबाहेर पडलीत. सर्वात शेवटी माने निघाला. त्याच्या पायात चालण्याचं त्राणही उरलं नव्हतं. थांब माने, मी त्याला थांबवलं आणि त्याच्या बरोबर बोलत बोलत घरी निघालो. वाटेत कदमची गँग सावजाची वाट पाहत थांबलीच होती. काय कदम, काय विचार आहे? मी मुद्दामच चौकशी केली. काय नाही, जरा मान्याला मांदा आलंया ते उतरवायचंय. तो बेरड उत्तरला. मुकाट्यानं जा बघू घरी, मी सुनावलं. मास्तर, यात मधी पडायचं काम नाही, सांगून ठेवतो. कदमच्या अरेरावीच्या भाषेनं माझ्या मस्तकाची शिरच तडकली. एकाएकी पायांना कंप भरला. तरीही मी धीर करून म्हटलं, हे पहा कदम जाधव, तुम्ही मुकाट्यानं घरी जा आपापल्या. तेवढ्यात कदमानं मानेवर चढाई केली. मी मध्ये पडून त्याला सोडवलं. कदम, चावटपणा पुरे झाला आता, नाहीतर मी उद्याच्या उद्या हेडमास्तरांना सांगून तुम्हा सर्वांची नावं शाळेतून कमी करायला लावीन. त्याला मग गावात राहायचं नसल. असह्य गुरमी होती कदमच्या अंगात. एवढ्यात आणखी एक दोन शिक्षक तिथे आल्यामुळे कदम गँगनं काढता पाय घेतला. तरी जाता जाता कदमनं मान्याला तंबी दिलीच. आत्ता तू सुटलास, पण पुन्हा कधीतरी तू माझ्या तावडीत गावशीलच की, जाशील तरी कुठं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माने शाळेत आला. तिसऱ्या दिवशी आला. चौथ्या दिवशी मात्र गैरहजर राहिला. हा विद्यार्थी सहसा कधी गैरहजर राहणार नाही. आज काय झालं? मी पोरांना तसं विचारलं, पण सगळीच आपल्याला काय माहीत नाही म्हणून सांगू लागली. त्यांना माहीत असावं, पण ते भीतीनं बोलत नसावेत. दुपारी आनंद भुवनमध्ये जेवायला गेल्यावर मला इतर शिक्षकांकडून कळलं की माने याला तालुक्याच्या गावी दवाखान्यात नेलंय, कारण त्याला कुणीतरी बेदम मारहाण केली होती. कदमनं आपली धमकी अखेर पुरी केलीच होती तर माझा आतल्या आत संताप झाला. त्या दृष्ट जोडगोळीला रुळानं फोडून काढावं असाही विचार मनात चमकून गेला. जेवण उरकल्यावर आम्ही शाळेकडे परतलो. मी वर्गात पाय टाकला. त्यावेळी वर्गातली सारी पोरं जोरजोरानं खिदळत होती. फळ्याजवळ कदम उभा होता. हा आपला मास्तर, बघा त्याच्या हातात बांगड्या. माण्याचं लय पुळका आला होता नाही का त्याला? आता का मेल्या कुत्र्यावाने गप्प पडलाय. गावात राहायचं असल तर नीट राहावं, नाहीतर मला आल्याचं पाहून त्यानं आपलं भाषण आटोपतं घेतलं. हातातला खडू टेबलावर टाकून तो आपल्या जागेकडे निघाला. एव्हाना सारी पोरं हसायची थांबली होती. मी फळ्याकडे पाहिलं. तिथे खडूनं एक व्यंगचित्र रेखाटलं होतं. त्यातल्या मनुष्याच्या हातात बांगड्या होत्या. त्या चित्राला उद्देशून माझं नाव लिहिलं होतं. मानेला मारल्याचा संताप आणि आत्ताचं अपमानास्पद कृत्य यामुळे माझं माथं भडकलं. कदम, पाटी दप्तर घे आणि वर्गाबाहेर निघ, तुझं नाव मी कमी करतोय. कदम फणा काढलेल्या नागासारखा उभा राहिला आणि म्हणाला, नाही जात. पोरं आवाज दाबत हसली. त्या हसण्यात कदमचं कौतुक आणि माझा उपमर्द होता. आवाज चढवून मी म्हणालो, इकडं येत नाही. तो तिथूनच मारक्या म्हशीसारखा डेरकला. मग रूळ घेऊन मलाच तिकडे जावं लागलं. रुळाचे 8-10 फटके मारले, पण मुरदाडानं चेहऱ्यावरची एकही रेषा हलू दिली नाही. उलट मालिश करीत असल्याप्रमाणे त्याचा चेहरा सुखावला होता. मी माघारी वळलो आणि जाधव कदमच्या कानाशी लागला. कदम, मास्तरड्याला उचलायचा का रे शाळा सुटल्यावर? ते ऐकताच सुरुवातीला मी शाळेत आलो
त्यावेळी उठला तसा पोटात गोळा उठला. मनात एक कल्पना चमकली. मग खुर्चीत बसलो. फडक्यानं पुसून फळा साफ करावा तसा चेहरा साफ करून निर्विकार चेहऱ्यानं सांगू लागलो, तुम्ही समजत असाल मी नेभळट आहे, पण तुम्ही मला पुरतं ओळखलेलं नाही. माझ्या अंगाला बोट तरी लावून पहा. इतर मास्तरांप्रमाणे शेपूट घालणारा मी नव्हे. माझे DIG DSP एवढंच काय, मोठमोठे कमिशनर देखील ओळखीचे आहेत. काही तर चांगले दोस्तच आहेत. त्यांच्यापैकी एकाला सांगण्याचा अवकाश. बोट लावणाऱ्याच्या पुऱ्या खानदानाला खडी फोडायला पाठवून देतील ते. आहात कसल्या घमेंडीत. एवढं बोलून मी गेलो खरा, पण माझी वास्तविक साध्या शिपायाशी देखील ओळख नव्हती. सरळ सरळ थाप होती ती, पण त्यामुळे माझी कातडी मात्र बचावली. तर मी समजलो तेवढा कदम मात्र भोळा नव्हता. त्यानं चांगलाच घाट घातला आणि माझे दात माझ्याच घशात सपशेल घातले. त्याचं असं झालं. 4-8 दिवस झाले. शाळा सुटल्यावर मी नेहमीप्रमाणे खोलीवर आलो. जेवण झाल्यावर अंथरुणावरती पडलो. रात्रीचे 8-8:15 झाले असतील. दुसऱ्या एका शिक्षकाकडून 4-2 दिवसांसाठी मी त्यांचा टेप रेकॉर्डर ऐकण्यासाठी आणला होता. भावगीतांची कॅसेट लावून आशा दिदींची दर्दभऱ्या भावगीतात हरवून गेलो होतो. एवढ्या दारावर टकटक झाली. कोण आहे? मी म्हणालो. उठायचा आता मला कंटाळा आला होता. दाराबाहेर कुणाची तरी हाक ऐकू येण्याऐवजी दारावर पुन्हा टकटक झाली. मी टेप रेकॉर्डर बंद केला. गाणं थांबलं. मग आवाज उंचावून विचारलं, कोण आहे? म्या सावताची मंजुळा. बाहेरून आवाज आला. मास्तरला अधूनमधून गावातल्या आयाबाया लोणचं, पापड, दही, शेंगा असं काही बाही आणून देत असत. तसंच काहीतरी द्यायला मंजुळा आली असावी, पण या नावाच्या बाईला मी ओळखत नव्हतो. उठून दार उघडलं. काळी सावळी पण नाकी डोळी निटस, रेखी व बांधा असलेली ती तरुणी आकर्षक होती. ढसाळवाडीत आल्यापासून मी तिला प्रथमच पाहत होतो. ती आत आली. आत माझ्याखेरीज कुणी नसल्याची खात्री केली आणि माझ्या ध्यानी म्हणी नसताना एकदमच मला बिलगली. मी भांबावलो, मात्र तिच्या सुखद स्पर्शानं नकळत तिला कुरवाळू लागलो. भावना उफाळून आल्या. दुसऱ्याच क्षणी विजेचा शॉक बसावा तसा झटका बसला. या बाईची ओळख ना पाळक, मग ही अशी अवचित येऊन गळ्यात का पडते आपल्या? यामागे काहीतरी कपट कारस्थान तर नसेल ना? मी तिला दूर ढकललं. ए बाई, तू अशी का करतेस? आर मास्तुरड्या, मज्जा मारून कंटाळा आला व्हय माझा. कसली मज्जा? मी नाही समजलो. कसा समजशील र तू? माझ्या शरीराशी झटापट करत ती म्हणाली, गॉड गॉड बोलून मला फसवलंस आणि आता म्या नकोशी झाल्या व्हय र तुला? ए बाई, तू काय बोलतेस हे? तुला तर मी आजच पाहतोय पहिल्यांदा. गोड बोलून कधी फसवलं तुला? अर माझ्या कर्मा. आता तर तिनं गळाच काढला. माझ्या हाताला हिसके देत ती म्हणाली, मुर्द्या, केसानं गळा कापलास की र माझा. माझी पाळी चुकली. आता मला डायसूरची बाटली आणून दे, नाहीतर हिरीत तरी ढकल. कुणाला तोंड दावायच्या लायकीची सोडली नाहीस र मेल्या. ए बया, बाहेर हो बघू आधी. नाही ती फाजील नाटकी माझ्या समोर करू नकोस तू. मंजुळा नावाच्या त्या महामायेनं आणखीनच गळा काढला. अर मास्तुरड्या, तुझी झाली राख रांगोळी. लगीन करीन म्हणून मला सांगून मला फसवून आणलंस इथं. खाज मिटवलीस आणि आता वळखत नाही म्हणतोयास वैर. पण म्या बी तुला असा तसा सोडणार नाही. मला अनामिक भयानं कापरं भरलं. पाय लटपटू लागले. कशाला कोरड पडली. त्या बयेच्या आरडाओरडीनं उघड्या दारातून 5-6 माणसं काट्या घेऊनच आत आली. त्यांना पाहताच माझं पुरतच धाबं दणाणलं. या आडमुठ्या गावातल्या लोकांपुढे आता मी काय सांगू? राजारामांना, विष्णूअण्णा, तुकानाना, या बघा, ह्यो मास्तुरड्या आता लग्नाला तयार होना झाला या. लगीन करतो म्हणून नादी लावून भुलावले मला. म्या बी येडीनं त्याच्यावर विश्वास ठेवला. आता मला माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेतल्या बिगार सुटका नाही की व. मंजुळाबाई गळा काढून मी न केलेल्या अपराधाचा पाढा वाचत होती. काठ्या घेऊन आलेले ग्रामस्थ मला खाऊ की घेऊ या नजरेनं पाहत होते. मला वेगळी शंका येऊ लागली. या मंजुळेला आत पाठवून ही माणसं आधीच बाहेर काट्या घेऊन थांबली असावीत. योग्य वेळ येताच त्यांनी आतमध्ये प्रवेश केला असावा. या कपट कारस्थानात ही सर्व चांडाळ चौकडी असावी. सर्वांनी मिळून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. माझं निरपराधित्व त्यांना माहीत असूनही ते स्वीकारणारे नव्हते.
मग मी करावं तरी काय? लटपट कापणारे दोन्ही हात घेऊन मी त्या चांडाळ चौकडीला सामोरा गेलो. मी कुलदैवताची शपथ घेऊन सांगतो, या बाई खोटं बोलताहेत. मी यांना आजवर पाहिलंच नाही. ए चूप! जास्ती शानपणा दाऊ नगस. आम्ही तुझ्या शाळेतली अंगठा चोखणारे पोरं वाटलो का काय र तुला? स्वतःला लय शहाणा समजायला लागलास काय र? आता या खाळी मारली तर अख्खा गाव पळतील आणि तुझं याक बे हाड नदर पडायचं नाही बघ. पण पुढं माझं अवसानच गळलं. भयानं आतडी गोळा होऊ लागली माझी. मी पुढच्या इस्माच्या पायावर डोकं ठेवलं. दादा, ऐका माझं. ये उठ. तुझे नाटके बघायला नाही आलो आम्ही इथं. तुला तुझ्या दोन्ही पायावरती नीट चालता येण्याजोगतं सोडाया हवं तर ऐक, उद्याच्या उद्या तांबडं फुटायच्या आत या गावातनं चाबूक करायचा गपगुमान. म्हणजे वाडीला रामराम करून आपलं गाव गाठायचं. कळलं व्हय? दुसऱ्यानं न विचारताच अर्थबोध करून दिला. जातो नाना, मी हात जोडून उद्गारलो. पण जाण्याआधी तुला दंड द्यावा लागल बघ. कसला दंड? मी न समजून विचारलं. आणि आत्ता तुझ्या काय म्हणू मी? रडणाऱ्या मंजुळाकडं बोट दाखवत तो म्हणाला, हिला इसरलास काय? तुझ्याकडनं ही नाही तसली गोष्ट घडल्या बघ. तवा तू या पोरीसाठी 20,000 रुपये द्यायचं अशी माझी विनंती आहे. विनंती हा शब्द देखील दरडावूनच उच्चारला होता त्यानं. या आडदांडांपुढं शहाणपणा दाखवणं म्हणजे भिंतीला टकरा देण्यासारखंच होतं. नाही होय नाही होय करता करता गळ्यातला बदाम, हातातलं घड्याळ आणि रोख 2,000 रुपयांवरती त्यांची बोळवण केली. टेप रेकॉर्डर दुसऱ्याचा आहे म्हणून त्यांनी त्याला हात लावला नाही. 15-20 मिनिटं दाराला पाठ लावून भीतीनं धडधड करत उभा होतो. एक भयंकर वादळ भरारत आलं. काहीही न करता सवरता मला सर्वस्वी लुबाडून निघून गेलं होतं. असं का घडावं? त्या मंजुळानं निष्कारण आळ का घ्यावा आपणावर? बराच वेळ असा विचार केला आणि डोक्यात एक विचार चमकला. यामागे नक्कीच कदम गँगचा हात असावा. या कदम गँगनं असा सूड घ्यावा. या आडमुठ्या गावातल्या एका चांगल्या शिक्षकावरती असा सूड घ्यावा आणि आपण ढुंगणाला पाय लावून पळून जावं. मला पटेना. बिछाण्यावरती येऊन बसलो. झोप काही येणार नव्हती. कदम जाधव जोडी मोठ्या मोठ्यानं दात दाखवत हसत असल्याचं दृश्य डोळ्यांसमोर येऊ लागलं. उशाशी ठेवलेल्या टेप रेकॉर्डरचा सर सर आवाज येत होता. खूप वेळ तो आवाज येत होता. आत्ता आठवलं. मी टेप बंद केला होता तरी तो चालूच कसा? पाहिलं तर कॅसेटची व्हील फिरत होती. गाण्याचा आवाज मात्र येत नव्हता. स्टॉपचं बटन दाबलं तसा आवाज बंद झाला. मंजुळाची हाक ऐकू आली. त्याच वेळी मी बटन दाबलं होतं. मग कॅसेट कशी फिरत राहिली? चूक माझ्या लक्षात आली. बटन न बघताच अंदाजानं मी जे बटन दाबलं होतं ते बटन रेकॉर्डिंगचं होतं. मी कॅसेट रिव्हर्स केली आणि आशा दिदींच्या गाण्यासाठी पुन्हा प्लेचं बटन दाबलं. आशा दिदींच्या गाण्याऐवजी दुसरंच गाणं वाजू लागलं. तुझे नाटके बघायला नाही आलो आम्ही. तुला तुझ्या दोन्ही पायांवरती नीट चालता येण्याजोगं सोडाया हवं तर ऐक. उद्याच्या उद्या तांबडं फुटायच्या आत गावातनं चाबूक करायचा गपगुमान. मी टेप बंद केला. सुरुवातीपासून रिव्हर्स करून लावलं. आशा दिदींचं गाणं चालू झालं आणि थोड्याच अवधीत संपून ते संवाद पुन्हा ऐकू येऊ लागले. कोण आहे? मी सावताची मंजुळा. मगाशी घोंगावत आलेल्या वादळाचं पुरतं रेकॉर्डिंग झालं होतं. माझ्या सर्वांगावरून गोड शहारा दौडत गेला. देव काही झोपला नव्हता. संकटकाळी टेपच्या रूपानं तो माझ्यासाठी धावूनच आला होता. या कपट नाटकाच्या संकटातून हा टेप मला तारणारा होता. केवळ चुकीचं बटन दाबल्यानं सर्व नाटक रेकॉर्ड झालं होतं. टेपवर हात फिरून त्यास शाबासकी दिली. आता होऊ द्या सकाळ. त्यांचाच वार त्यांच्यावर बुमरँग प्रमाणे उलटतो की नाही बघूयाच की. झोप काही येईना. कदम, जाधव, मंजुळा, काठ्या घेतलेली माणसं आणि आभाळा एवढा उंच टेप याशिवाय दुसरं काही चित्र डोळ्यांपुढे येईच ना. सकाळ होताच टेप रेकॉर्डर घेऊन हेडमास्तरांकडे गेलो. रात्रीचा प्रकार त्यांना सांगितला. कॅसेट ऐकवली. हेडमास्तरही कदम गँगला कंटाळलेच होते. त्यांना घेऊनच गाव कामगार पाटलांचा वाडा गाठला. त्यांना सर्व तो प्रकार सांगितला. टेप संपूर्ण ऐकवला आणि सांगितलं, ही कॅसेट घेऊन आम्ही तालुक्यात जाऊन पोलिसात कंप्लेंट देणार आहोत. या सर्वांवर अब्रू नुकसानीचा दावा लावणार आहोत. मास्तर,
एवढी घाई करू नका, वायच दम खावा. मला चौकशी तरी करू द्याल की नाही व? पाटलांनी विचारलं. लगोलग वाड्यावरल्या एका गड्याला संबंधित ग्रामस्थ मंडळींना आणि मंजुळेला बोलवायला पाठवून दिला. थोड्याच वेळात खाऊ की गिळू की आणखी काय करू या नजरेनं माझ्याकडे पाहत मंजुळा हजर झाली. तिच्या पाठोपाठ रात्रीचे ते वीर उपस्थित झाले. पाटलांनी प्रथम मंजुळालाच विचारलं, मंजुळा, मला सांग, या मास्तरांनी तुला फसवलं का ग? एकदम मंजुळाचे नेत्रच भरून वाहू लागले. गळा भरून आला. वय काका, गॉड बोलून या मास्तरानं मला फसवलंय. लग्नाचं वचन दिलं, आता ओळख बी दिना झाला या. बरं किती दिवस झाले तुझ्या आणि मास्तरांची ओळख झाल्याला? डोळे पुसत ती म्हणाली, 4-1 महिना झालं असत्याली की. तुमच्या भेटी गाठी कुठं व्हायच्या ग? मी म्हस घेऊन रानात नदीवर जायची, तिथं मास्तर यायचं तर. आता जरा नको ती गोष्ट विचारावी लागणार आहे. तू मास्तरांना म्हणालीस की तुझी पाळी चुकले. व्हय. आणि मंजुळेनं गळा काढून डोळ्याला पदरच लावला. हे बघ मंजुळा, तुझं वाजा पहिलं बंद कर. एकाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हा. डॉक्टरी तपासणी होईल तेव्हा कळलंच तुझा काय रिपोर्ट आहे तो. मंजुळा थोडी यरबाडलीच. डागदराने कशाला व? कशाला म्हणजे? हे मास्तर पोलिसात कंप्लेंट देणार आहेत, तेव्हा तू सांगितलेलं खरं का खोटं ते डॉक्टरच तपासून सांगणार. आणि म्या तपासणी करू दिना तर? ती करावीच लागेल की. त्याशिवाय खरं कसं कळणार ग? तेवढा शबूत म्या मागं घेते. पर या मास्तरनं मला नादी लावलं. हे बघ मंजुळा, तुमची सगळी लबाडी लुबाडणूक तुम्हाला ऐकायची आहे मग ऐक. पाटलांनी हेडमास्तरांना टेप लावायला सांगितलं. आपला आवाज टेपवर ऐकून मंजुळासकट सारीच यरबाडली. टेप संपल्यावर साऱ्यांची तोंड पायतान मारल्यागत उतरली होती. कंप्लेंट दिल्यावर पोलीस येतील, सगळ्यांचे जबाब घेतील. मंजुळा, तुझी डॉक्टरी तपासणी होईल. माणसं तर लुबाडणूक केली म्हणून आज जातीलच, पण तुझ्या चेकिंगमध्ये तसा प्रकार आढळला नाही तर तुलाही खडी फोडायला जावं लागेल. मास्तरांकडे तुमच्या विरुद्ध सज्जड पुरावा आहे आणि आम्ही मास्तरांच्या पाठीशी राहू. मंजुळानं उसना घेतलेला अवसानाचा बुरखा केव्हाच गळून पडला. डॉक्टरी चेकिंग, खडी फोडणं यामुळे ती पुरतीच कोलमडली. त्वरेनं पुढे येऊन ती पाटलांच्या पायावर पडली. काका, मला माफी करावी यकडाव. पुण्यांदा अशी चूक नाही करायची. बाकीची मंडळीही पावसात सापडलेल्या उघड्या भिंतीगत चिरडली होती. यसनीची ओढ लागलेल्या जनावरागत आकसली होती. ततपप करत एक एक जण पाटलांच्या पायावर पडायला लाईनीत येऊन उभे राहिले. मंजुळे, आता पोपटावाने खरं खरं सांग, एवढं महाभारत घडवायचं कारण तरी काय ग तुला? कदमाच्या भावड्यानं आणि जाधवाच्या पक्यानं मला 100 रुपये देऊन असं कराया सांगितलं होतं. तुकानांना, राजारामांना, विष्णू मारुती अण्णा या साऱ्यासनी पैसे दिलं होतं त्यांनी. मगाच्याच गड्याला पाटलांनी कदम जाधवला घेऊन यायला सांगितलं. मिसरी घासतच दोघं वाड्यावर आले. मंजुळा, मास्तर आणि प्यादे मंडळी सारीच वाड्यावर पाहून आपलं गणित चुकल्याचं त्यांनी ओळखलं. तरीही आपण त्या गावचेच नाही असं भासवत आज सोप्यावरल्या माछावर टेकले. पाटलांनी खून करताच हेडमास्तरांनी टेप पहिल्यापासून सुरू केला. आपण आखलेल्या प्लॅनिंगचा डोलारा असा कोसळेल याची त्यांना काहीही कल्पना नव्हती. मात्र तोंडावर निर्विकार भाव आणून विचारू लागले, काका, हे आम्हाला कशा पाया ऐकवतायचा? याड पांघरून पेडगावला जाऊ नगासा. मंजुळेन आणि या साऱ्या मंडळींनी सारं रामायण गाऊन दाखवलंय. आता मास्तर तालुक्याला जाऊन तुमच्यावर आबरू नुकसानीचा दावाच ठोकणार आहे ती. तवा तुमचं म्हणणं काय? पण काका, आमचा यात संबंधच काय? काय संबंध ते मंजुळानं आत्ताच सांगितलंय. तवा पोरांनो, प्रकरण हितल्या हितं मिटवायचं का तालुक्याला खेटं घालून मिटवायचं ते तुमचं तुम्हीच ठरवा. मी मंजुळानं सांगितला तसा जबाब देईन. मिसऱ्या टाकून दोघंही पाटलांच्या पायाचं दर्शनच घ्यायला धावले. लेकानू, मास्तर म्हणजे गुरुदेव. ते तुम्हासनी ज्ञान देत्या, ती विद्या देत्या, त्याने त्यासनीच तुम्ही मारहाण करता. लबाडीनं अब्रूचा पंचनामा करता. ही टेप पोलिसात गेली आणि मी जबाब दिला तर 1-2 साल खडी फोडायला जाल तुम्ही. काका, चुकलो आम्ही. आता न चुकता दोघांनी मास्तरांना लिहून द्यायचं. अशानं असं आमच्याकडनं घडलंय असा गुन्हा पुण्यांदा व्हायचा नाही. समद बयाजवार लिहा आणि तुम्ही दोघांनी सया ठोका. काय कळलं? आणि तू बी मंजुळे,
तुकानाना विष्णूंना समद्यांनी सह्या मारा, येत नसल्या तर अंगठ उठवा आणि दोन्ही बी गुरुदेवांची माफी मागा. हेडमास्तरांनी जबाब लिहिला. साक्षीदार म्हणून पाटील आणि हेडमास्तरांनी सह्या केल्या. त्याखाली कदमनं पक्यानं सही केली. मंजुळेनं विष्णू अण्णांनी अंगठे उठवले. इतरांनीही बाळबोध सही केली.